जरा जराच बोल मजा कळ या चालू सामन्यानंतर होणारा पुढचा सामना जय हनुमान संघ कवडा विरुद्ध दत्तात्रय संघ वाई या दोन्ही संघाच्या संघनायकाने हा सामना संपताच अवघ्या 1 मिनिटामध्ये या ठिकाणी मैदानावर हजर व्हायचं आहे। दत्तात्रय संघ वाई विरुद्ध जय हनुमान संघ कवडा दोन्ही संघाच्या संघनायकाने हा सामना संपताच अवघ्या 1 मिनिटामध्ये मैदानावर हजर व्हायचं आहे। बोनस 1 गुण सालवाडी। हा बाबणी तांड्याचा खेळाडू चढाई करून गेला आहे, तो लात मारून छानपैकी आपल्या बोनस प्लस पॉइंट 2 गुण बाबणी तांडा। सालवाडीचा 3 नंबरचा खेळाडू चढाई करून गेला आणि छानपैकी घुसून 1 पॉइंट मारला आहे। सालवाडी गुण। दोन वेळेस भीमाची पकड केली होती, पण तिसऱ्या वेळेस काही शक्य नाही। प्रत्येक वेळेस पकड होणं शक्य पण नसते। खेळाडूचं चांगला खेळाडू आहे आणि 1 गुण आपल्या संघासाठी त्याने मिळवलेला आहे। 5-4 असं गुणफलक। मारत लांब हात पाय करू सध्या नाही। छान अशी पकड, 1 गुण मिळाला तो सालवाडीच्या संघाने। टाइमआउट नंतर 6 सालवाडी 4 बावली तांडा। अतिशय असा रंगतदार सामना या 2 संघादरम्यान। एक बघा हात मारून परत आपल्या संघासाठी 1 गुण कमवला आहे सालवाडी।
हा भीमा पाहूया. दरवेळेस पकडलं होतं मात्र मागच्या टोळ्यामध्ये एक गुण निला पण होता. चांगला खेळाडू आहे. टू पॉइंट पंचांचा निर्णय. 2 गडी बसा. स्कोर 7-6. 2 पॉइंट तुटलेले आहेत सालवाडीच्या 5 नंबरच्या खेळाडूने. चांगले असे दोन्ही खेळाडू भीमा आणि दुसरा चांगल्याचा चुरशीचा सामना होताना दिसतोय. बघूया शेवटपर्यंत कोणता संघ काय करतोय. हा सालवाडीचा सिंगल पॉइंट. हा 10 नंबरचा भीमा. बघूया अंदर दिसेल लेन्स पुसला तरी तर दिसेल. 10 नंबरचा भीमा चढाई करून आलाय तो सालवाडी या संघावर. बोनस टाकला आणि बोनस मिळाला पण. अंदर दिसेल. छानपैकी असा सामना. दोन्ही संघाचे गुण जवळपास 8-9 म्हणजे काही असा जास्त काही फरक नाही. आणि बघा कशा प्रकारे देवाने 1 गुण टिपला. सालवाडी 1 गुण. भीमा बाबली. बोनस गुण सालवाडी. 9-11 सध्या 2 गुणाच्या आघाडी आहे सध्या सालवाडी या संघाकर. हा सालवाडीचा चढाई करून गेला आहे तो. सिंगल पॉइंट सालवाडी. छान अशी पकड केली आहे भीमाची. सालवाडीच्या खेळाडूने 9 नंबरचा छान अशी चौडा तिकडे पण छान पैकी पकड झालेली आहे. टाइमआउट बहादूरबाई विरुद्ध पंचमुखी संघ 6. वाई आणि कवडा झाल्यानंतर आपला सामना राहील. तरी दोन्ही
या चारही संघाने एकदम हा सामना संपल्यानंतर पहिला सामना कवडा आणि वाई होईल. लगेच बाबुगाव विरुद्ध सावा या दोन संघादरम्यान दुसरा सामना लागलीच खेळला जाईल. शेवटचे 4 मिनिट या सामन्याचे बाकी आहेत. कलर मध्ये फॉल्ट आहे ना. बाबुगाव विरुद्ध सावा या दोन संघांना तयार राहायचं आहे. दहा 13 3 गुणाची सध्या आघाडी आहे. जास्त काय अशी मोठी आघाडी नाही. एका रेड मध्ये पण हा आघाडी हवा होऊ शकत असते. बघूया उंच असा 10 नंबरचा खेळाडू चढाई करून गेलाय तो सालवाडी या संघावर. सालवाडीचे पण चांगले खेळाडू कसलेले खेळाडू बघू. रेड आउट बोनस बाबली तांडा आणि 1 गुण सालवाडी. शेवटचे 3 मिनिट 3 गुणाची आघाडी आहे की आणि भीमा बाहेर आहे बघा. 4च खेळाडू आहे सध्या आणि वेळ कमी कमी होत चाललेला आहे. नाही त्याच्याकडे बाबुगाव विरुद्ध सावा आपण पण तयारीला लागा कारण आपला सामना लगेच खेळला जाणार आहे. त्यासाठी तुम्ही म्हणसाल एक सामना आहे मध्ये आपल्याला वेळ आहे. लागलीच वॉर्मअप करून घ्या. आपला लागलाच सामना तुमचा पण या ठिकाणी खेळला जाणार आहे. चार्जिंग माहिती त्याच्यामुळे संपायचं वाटायचं. शेवटचे 2 मिनिट या सामन्याचे शिल्लक राहिले आहेत. बघूया सध्या 4 गुणाची अशी आघाडी आहे. काही जास्त आघाडी नाही पण मात्र भीमा बाहेर उजळत पण आलं वाटायला आणि उजळता प्रेक्षक बघा जाग्यानं हल्ले नाही. मला तसं तशी दिसायला नाही तर फक्त एक जण आलं त्याच्यात. हा 11 नंबरचा रोहित. बघूया काय करतो का. सध्या गरज आहे त्यांना वेळ जास्त नसल्यामुळे. हा 5 नंबरचा बाबुगाव विरुद्ध सावा आपण तयारीला लागा कारण आपला सामना लगेच खेळला जाणार आहे. त्यासाठी तुम्ही आता कपडे घालून वॉर्मअप करून घ्या. शेवटचा 1च मिनिट राहिलेला आहे या सामन्याचा. सिंगल पॉइंट बाबडी 12-15 सध्या 3 गुणाची आघाडी आहे. वेळ बघूया आता किती राहिला पंचालाच माहित आहे. 3 गुणाची आघाडी आहे. जास्त काय अशी नाही मात्र भीमा बाहेर असल्यामुळे ती खूप आघाडी मोठी वाटायला लागली. बघूया हा 3 नंबरचा सिंगल पॉइंट. दोन गुणाची आघाडी आहे. काही वेळ का जास्त नाही. बघूया किती चढाया होतात. भीमा बाहेर आल्यामुळे थोडा एवढा फरक पडला. आणि या ठिकाणी